शेवटी रुद्र काव्याला घेऊन परत आला. दारेशी उभी असलेली लीला त्याला दिसलीच. रुद्रने क्षणाचाही विलंब न करता आदेश दिला, सगळं तयार कर, आपण घरी चाललोय. हे ऐकताच लीलाच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. रुद्राच्या पाठीवरून काव्य हळूच खाली उतरली. तिचा चेहरा लालबुंद झाला होता, पण ती रुद्रकडे पाहायलाच तयार नव्हती. तिने नजर चुकवली. बाहेरचे आवाज, माणसांची हालचाल सगळं असूनही तिला असं वाटत होतं की रुद्र अजूनही तिच्याच श्वासाकडे, तिच्याच हालचालीकडे लक्ष देऊन आहे. त्या जाणीवेने तिचं काही धडधडायला लागलं. तिला छातीत हात मारावासा वाटला, पाय आपटावासा वाटला. लीलाने आश्चर्याने विचारलं, मिस काव्या घरीच राहणार आहेत? रुद्रने थोडक्यात मान हलवली. हो. लीला अवाक झाली. इतकं सोपं? दारू पिऊन बेशुद्ध पडल्यावर एवढ्या सहज त्याचं पुन्हा जुळणं? तिने इतकं कारस्थान केली, फसवणूक, खोटं, नाटक, आणि रुद्रला काहीच फरक पडला नाही. तिच्या मनात जळजळ उसळली. काव्याला रुद्र थेट गायकवाड वाड्यात घेऊन आला. आई, आई तू इथे का आलीस? आदित्य धावत आला. त्याच्या मागोमाग आयशा. आदित्य थेट काव्याच्या अंगावर उडी मारणार इतक्यात रुद्रने त्याला कॉलर पकडून बाजूला ओढलं. काय करतोयस? अचानक कुणाला धडकलास तर? दुखापत झाली तर? आदित्यला बाजूला ठेवलं गेलं. तो केवळवाने आवाजात म्हणाला, मी फार जोरात नाही उडी मारली. हे सगळं मागून पाहणाऱ्या लीलाचा चेहरा कालवंडला. ते चौघं एकत्र उभे अगदी सुखी कुटुंबासारखे दिसत होते. लीला इथे इतकी दिवस होती, पण रुद्रच्या दोन्ही मुलांच्या चेहऱ्यावर तिने कधीही असं हसू पाहिलं नव्हतं. ते तिला पाहिलं की जणू दिसलीच नाही अशा थाटात पुढे निघून जायचे. आणि आता फक्त काव्य आली आणि सगळं बदललं. तेवढ्यात नोकर धावत आला. काव्याला पाहताच त्याचे डोळे पाणवले. मॅडम, तुम्ही परत आलात. मी रोज तुमची खोली स्वच्छ करून घेत होते. जशी आधी होती तशीच ठेवली आहे. कधीही आराम करू शकता. तो पुढे म्हणाला, छोटी किचनही आहे. स्वयंपाक करायचा असेल तर सगळं सामान आहे. स्वयंपाक कशाला? मागून रुद्रचा आवाज आला. आपल्याकडे शेफ आहेच ना. नोकर किचनला सांगा, काव्याला स्वयंपाक करू देऊ नका. काव्याने वर पाहिलं. हे जरा जास्तच नाही का? पण तिला माहीत होतं, रुद्रने निर्णय घेतला की त्याच्याशी वाद घातला तर तो अजून हट्टी होतो. म्हणून तिने काहीच बोललं नाही. शेवटी तो रोज तिच्यावर नजर ठेवू शकणार नव्हता. काव्या तिच्या जुन्या खोलीत परत आली. एक क्षण तिला भास झाला, जणू वेळ मागे फिरली होती. रुद्रने भरपूर वस्तू पाठवल्या होत्या. तिला लवकर झोपायला सांगितलं होतं. ड्रॉइंग करू नकोस असा स्पष्ट आदेश दिला होता. काव्या परत आली होती, पण या कारणासाठी नाही. ती खिडकीजवळ उभी राहिली. बाहेर पाहिलं. मध्यरात्र झाली होती. सगळीकडे शांतता. हळूच ती बाहेर आली. छोट्या किचनकडे गेली. तिने सगळीकडे शोध घेतला. काहीच संशयास्पद सापडलं नाही. तिलाही अपेक्षा नव्हती की लगेच काही मिळेल. लीलाने रुद्रला दिलेली बंदी घातलेली औषधं ती इतकी सहज सापडणारी नव्हती. जर इथे नाहीत तर उद्या ती रुद्रच्या स्टडीत जाणार होती. तो कुणालाच तिथे फारसं जाऊ देत नाही. म्हणून जर काही असेल तर तिथेच असेल. आणि जर तिथेही काही सापडलं नाही तर एकच शक्यता उरेल. रुद्रला सगळं माहीत आहे. लीलाने त्याला औषध दिली होती हे त्याला कळतंय. ती परत फिरणार इतक्यात. काय शोधतेस? लीलाचा आवाज अचानक मागून आला. काव्य शांतपणे वळली. सफरसाठी काहीतरी बनवायला आले होते का? कुठली तरी बंदी घातलेली गोष्ट सापडेल याची भीती वाटते. लीलाचा चेहरा लाल झाला. काव्या, तुला काय म्हणायचे? काव्य हलकसं हसली. काहीच नाही, फक्त तू थोडी घाबरलेली वाटलीस. मग ती पुढे म्हणाली की मला इथे राहायला नकोय असं तुला वाटते. अरे हो, तूच म्हणाली होतीस ना, रुद्र तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तो फक्त तुझाच आहे. ती थोडी थांबली.
मग थेट लीलाकडे पाहून म्हणाली, पण बघ, मी तरी इथे परत आले ना. लीलाचा चेहरा रागाने तडतडला. तू काव्या, खूप माजू नकोस. काव्या काहीच न बोलता हसली आणि निघून गेली. त्या क्षणी लीलाला मनापासून वाटलं, ही बाई मेली पाहिजे. ती खूपच उद्धट होती आणि त्याहून भयंकर ती हुशार होती. ती म्हणाली होती की ती परत येईल आणि खरंच तिने मार्ग काढलाच. लीलाने तिला कमी लेखलं होतं. आता तिला जपून चालावं लागणार होतं. दुसऱ्या दिवशी रुद्र निघताना काव्याला अनेक सूचना देऊन गेला. काव्याने पटकन आवरलं आणि ग्रेन आर्किटेक्टकडे निघाली. पण आत शिरताच तिला धक्का बसला. प्रतीक आधीच तिथे थांबलेला होता. ती आत आली तसे तो हसत पुढे आला. मिस काव्या. प्रतीक. काव्या नम्रपणे म्हणाली, काय झालं? काल नेमकं काय झालं? तो चौकशी सुरात म्हणाला. दारू पिताना अचानक बेशुद्ध पडलात. सगळे खूप घाबरले होते. काहीच नाही, काव्या हसून म्हणाली. माझं शरीर थोडं कमजोर आहे. तुम्हाला घाबरवलं त्याबद्दल सॉरी. वैसे कमिटी माझ्यावर नाराज आहे का? नाही, अजिबात नाही, प्रतीक पटकन म्हणाला. सगळ्यांना तुमची काळजी वाटत होती. पण तुम्हाला रुद्र गायकवाड घेऊन गेले हे माहीत आहे का? तो मुद्दाम चौकशी करत होता. काव्याच्या नजरेत क्षणभर चमक आली. हो, शुद्धीत आल्यावर ते तिथेच होते. ते खूप काळजीत दिसत होते. प्रतीक म्हणाला, तुम्ही आणि ते असं काही नाही. काव्या लगेच म्हणाली, ते चांगले माणूस आहेत. मला जास्त दारू झाली असं वाटलं म्हणून थांबवायला आले. प्रतीक अजूनच साशंक झाला. खरंच? मला वाटलं तुमचं नातं चांगलं आहे. कसं असेल? काव्या हसत म्हणाली. त्यांनी माझ्याबद्दल आधी काय म्हटलं होतं ते तुम्हाला माहीतच आहे. प्रतीकला आठवलं, रुद्रने काव्याला लीलाची बॅग उचलायला लावली होती. मग ते योग्यच वाटलं. जर रुद्रला काव्याबद्दल भावना असत्या तर तो असा कधीच वागला नसता. तो उगाचच विचार करत होता. काल रुद्र काव्याला घेऊन गेला तेव्हा तो खरंच घाबरला होता. जर काव्याचं रुद्रसोबत काही असतं तर सगळ्यात आधी त्याच्यावरच कारवाई झाली असती. इतर कमिटी मेंबर्सही घाबरले होते. म्हणूनच आज ऑफिसमध्ये येताच बातमी पसरली. चौकशी समितीने अहवाल दिला आहे की काव्य आणि प्रतीक यांच्या प्रकरणात काहीच गैर नाही. प्रतीकला मोठा दिलासा मिळाला. तो हसत म्हणाला, मिस काव्या, तब्येत ठीक नसताना एवढी दारू पिणं योग्य नव्हतं. काव्याने संधी साधली. हो, डॉक्टरांनीही सांगितले आता काही काळ दारू पूर्ण बंद. प्रतीक 2-4 शब्द बोलून निघून गेला. काव्य पुन्हा कामात मग्न झाली. पण फार वेळ गेला नाही. कोणीतरी कुजबुजलं, रुद्र गायकवाड आले आहेत. काव्याने नकळत वर पाहिलं. तो इथे ग्रीन आर्किटेक्चरमध्ये. तिचं हृदय एकदम जोरात धडधडायला लागलं. रुद्र काहींना सोबत घेऊन वेगाने आत आला. त्याची नजर क्षणार्थ काव्यावर स्थिरावली. ती एका बाजूला बसलेली होती. तो कटाक्ष पाहताच काव्याचं हृदय एक क्षण थांबलं. हा कटाक्ष मला चांगलाच ओळखीचा आहे. जणू तो सांगत होता, हो, मी तुझ्यासाठीच आलोय. काव्याने नकळत मान खाली घातली. तो खरंच फक्त माझ्यासाठी इथे आला आहे का? दिवाण ग्रीन समूहात. पण का? तोपर्यंत प्रतीक लगबगीने पुढे आला. अध्यक्ष गायकवाड, तुम्ही आलात. रुद्रने त्याच्याकडे वरून खाली एक थंड नजर टाकली. फक्त एवढंच. पण त्या एका शब्दातही प्रतीकला काहीतरी चुकल्यासारखं जाणवलं. आज अध्यक्षांचा मूड काही बरा दिसत नाही आणि ही नजर माझ्यावरच का? अध्यक्ष गायकवाड, आज तुम्ही इथे. प्रतीक पुढे बोलणार तोच प्रोजेक्टची प्रगती थपसायला रुद्रने थेट मध्येच तोडलं. प्रतीकच्या मनात शिव्या उमटल्या. प्रगती? अजून तर मोबाईल, टॉयलेट पेपर याची खरेदीच सुरू आहे. यात काय तपसायचं आहे? पण आदेशच असतो. सगळे मीटिंग रूमकडे वळले. तेवढ्यात रुद्र थांबला. काव्या, तुम्ही येत नाही आहात? त्याने मागे वळून विचारलं. काव्या थोडी दचकली. याला आठवण तरी आहे माझी. येते, ती उभी राहत म्हणाली. मागून चालताना प्रतीक कुजबुजला.
काव्या, मला आज अध्यक्ष गायकवाड थोडे विचित्र वाटतायत. खरंच? मला तर काही जाणवलं नाही, काव्या शांतपणे म्हणाली. कसं नाही, आत्ताच त्यांनी माझ्याकडे तसं पाहिलं, जणू मला अजिबात आवडत नाहीये. प्रतीक घाबरत म्हणाला. काव्याने फाईल घट्ट धरली. बहुतेक तुमचाच भ्रम असेल. अध्यक्ष सगळ्यांकडे असेच पाहतात आणि त्यांचा मूड कायम असाच असतो. प्रतीक मान डोलावून म्हणाला. ठीक आहे, आज काहीही चुकीचं करायचं नाही. त्यांनी काही विचारलं तर टाळायचं. आज मी एकदम शांत. काव्याने मनातल्या मनात उसासा टाकला. इतका मोठा माणूस आणि अजूनही एवढा भाबडा. मीटिंग सुरू झाली. आजचा रिपोर्ट काव्य सादर करेल. प्रतीक म्हणणार तोच. प्रतीक. रुद्रचा आवाज थंड पण धारदार. बाहेरचा डिझायनर रिपोर्ट देतोय. मग ग्रीन समूह तुम्हाला पगार कशासाठी देतो? संपूर्ण खोलीत शांतता. प्रतीकचा चेहरा फिकट पडला. मग माझी चूक आहे, मी देतो रिपोर्ट. रुद्र फाईल उघडत म्हणाला. इथे बघा, एक बॉक्स फॉर्म पेपर. 3 लाख. 3 लाख बॉक्स. 10 लाख. तो हसला, पण तो हास्य धोकादायक होतं. जसं जसं जास्त खरेदी तसं तसं महाग. प्रतीक गडबडला. कदाचित सप्लायरची चूक असेल, मी तपासतो. धाड. रुद्रने फाईल टेबलावर आपटली. या प्रोजेक्टमध्ये हजारो कोटी गुंतलेत. इथे लाख, तिथे 2 लाख, शेवटी 50,000 कोटीपर्यंत पोहोचल्यावर किती कोटी गिळायचा विचार आहे तुमचा? मी नाही अध्यक्ष गायकवाड. प्रतीकचा आवाज थरथरत होता. रुद्र उठला. जाताना त्याची नजर पुन्हा काव्यावर गेली. काव्या, बाहेर ये. काव्याच्या पोटात गोळा आला. बाहेर येताच रुद्र थांबला. काल बेशुद्ध पडलीस आणि आज पुन्हा इकडे? त्याचा आवाज रागात झाकलेला होता. मी कामाला आले. आजारी पडले म्हणजे जग थांबत नाही. काव्या थेट उतरली. आता काम महत्त्वाचं आहे. रुद्रचा सूर चढला. त्याने तिचा हात पकडला. रुद्र, काय करतोय? काव्या चिडली. गर्भवती असताना धावपळ चालणार नाही. फक्त गर्भवती आहे म्हणून काम बंद? काव्या संतापली. माझे एक सहकारी प्रस्तुतीच्या उंबरठ्यावर आहे, तरी ऑफिसला येते. रुद्र थांबला. तुला तसं करायचं आहे? त्याचा आवाज थंड पण अंतिम होता. नाही, आजपासून ग्रीन समूहात रजा. पण डिझाईन मी केले. इतर कर्मचारी काय शोभेसाठी आहेत? काव्या गप्प झाली. मी म्हणालो नाही म्हणजे नाही. रुद्र ठामपणे म्हणाला. हा माझ्या पोट्यातला मुलगा आहे. काव्या ओरडली. आणि अर्धा माझा आहे. रुद्र तितकाच आत्मविश्वासाने म्हणाला. ती थबकली. मागच्या वेळी तो असा नव्हता, पण तेव्हा त्याला माहीत नव्हतं. ती पाय आपटत म्हणाली. सध्या ते फक्त बीज आहे. जास्त बोललात तर मी मुलालाच सांगेन, तुम्ही त्यांचे बाबा नाही. काव्या. रुद्र मागे बोलला, पण ती निघून गेली. ऑफिसमध्ये परतताच दिव्या धावत आली. काव्या, तू गरोदर आहेस? सगळे वळून पाहू लागले. काव्याने पटकन दिव्याचं तोंड झाकलं. वेडी आहेस का? सगळ्यांना सांगायचंय? दिव्या मात्र डोळे मोठे करत, म्हणजे खरंच कोणाचं आहे बाळ? काव्याला तिचा गळा दाबावा वाटला. दिव्या, तुला काय वाटतं? रुद्रचं? ती चकित. पुन्हा. दिव्या भानावर आली. अरे, मी तसं म्हणायचं नव्हतं. काव्या खुर्चीत बसली.